लहू जाधव सर. धन्यवाद विघ्नेश मडवी सर. संदीप शेटे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण शाही पैठणी देत आहोत. सूर्यकांत शेडगे साहेब साई स्पोर्ट्स कोपरखर्णे यांच्या माध्यमातून ही पुरस्कृत केलेली आहे आणि सामनावीरासाठी रोख रक्कम 500 रुपये अमित्रा स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून संपूर्ण कराड ग्रामीण प्रीमियर लीग 2025 सलग अगदी या दुसऱ्या सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार जिंकलाय. कोहिनूर ऑफ कराड ग्रामीण क्रिकेट अमित्रा चव्हाण प्लेयर ऑफ द मॅच. थँक्यू व्हेरी मच. जरा कॉमेंट्री बॉक्स मध्ये केला जाईल बदल आणि श्रीकांत येथील आमच्या सोबत एक चांगली वाणी आपल्याला ऐकायला मिळतील आणि जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये केला जाईल बदल. आज पुरता माझा प्रवास इकडेच संपला त्याबद्दल मी आभारी मानतोय आणि धन्यवाद. चांगल्या रीतीने खेळून काढलेला चेंडू सुनील होते गोलंदाजी मार्क वरती. ऑफ ड्राईव्हचा हा फटका, एक धाव येते आणि एका धावेने धावफलकावरती आणखीन एक धाव ऍड होते. एकूण धावा झाले 2. चेंडूंचा खेळ झालाय 2 चेंडू 2 धावा. गोलंदाजी मार्क वरती सुनील माने पुन्हा एकदा. यावेळेला खूप लाईट स्टंपवरती टप्पा ठेवला होता. बॅटर समोर आले होते, अँगल बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र गोलंदाजाने चांगला कमबॅक केलेला आहे. निर्धाव चेंडूचे होते सांगता 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालेला आहे. आपण पाहतोय, खेळतोय, अनुभवतोय कराड ग्रामीण प्रीमियर लीग. ईटीए मनगडांचा चांगला वापर, चेंडू पाठवला हवाई चपर, 1 बाउन्स सीमारेषा बाहेर. 4 धावा अफलातून फटका. या फटक्याने धावफलकावरती 4 धावा ऍड होत आहेत. एकूण धावा धावफलकावरती वाढलेले आपण पाहतोय. अप्रतिम खेळ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. डिफेन्सिव्ह मोड पॉइंट रिजन मध्ये खेळलेला चेंडू हलक्या हाताने ग्लान्स केला होता चेंडूला आपण जर पाहिलं तर. मनगडांचा चांगला वापर झाला. बॅटरच्या माध्यमातून एक धाव ऍड होते. एकूण धावा धावफलकावरती आपण पाहतोय 7 या आकड्यावरती. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ कंप्लीट झाला. मेडिटेई पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आपण पाहतोय सुनील माने यांच्या भूमिकेमध्ये. आणि इथे बीमर बॉल, धोक्याची घंटा वाजते. घोषांकी क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल झालाय म्हणजे No+1. 2 धावा धावफलकावरती. आयोजन कमिटी आपल्याला विनंती आहे की आपण स्कोरर इथे कोण नाहीये, आपण स्कोरर पाठवायचा आहे. प्लीज स्कोरर पाठवायचा आहे. शेवटचा बॉल, पॉवर प्ले मधील शेवटचा बॉल आणि बॉलला लावली पॉवर. 1 बाउन्स 2 बाउन्स. क्षेत्ररक्षक आहे, पकडण्याचा केलेला प्रयत्न थोडासा पडला, थोडेसे फंबल झाले, मात्र रोखला चेंडू आणि आणखीन एक धाव घेण्याचा प्रयत्न केलाय पण मात्र नकार दर्शवलेला आहे. एकूण धावा धावफलकावरती 11 या आकड्यावरती. षटक क्रमांक 1 चा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालेला आहे. दिवस आपण पहिला पाहतोय. आजूबाजूचा जर परिसर पाहिला तर गंचोली नवी मुंबई शहराचा एका साइडने वाढत चाललेला डेव्हलपमेंटचा एरिया आणि मधोमध सजलेले भव्य दिव्य क्रीडांगण. कराड ग्रामीण प्रीमियर लीग 2025 KGPL 3.0. ज्या प्रकारे आपण या करंडकाची रचना जर पाहिली तर छत्रपती शिवरायांची प्रतिमा 18 पकड जातीतील मुठभर मावळ्यांना हाताशी घेऊन हिंदवी स्वराज्य निर्माण करणारे दैवत छत्रपती शिवरायांची आपल्याला प्रतिमा पाहायला मिळते. मोहनराव नायकवडी साहेब सगळ्यांचे लाडके मामा यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेल्या या 3 ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. सुबक, सुंदर आणि रेखीव असे 3 करंडक KGPL 3.0 या स्पर्धेला पुरस्कृत केलेले आहेत. चांगला बॉल आपण पाहिला. पुन्हा एकदा स्क्रीनवरती आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर राईज होतोय. बोट फिरवली जात आहेत, राईज होतोय चेंडू. चेंडूवरती ग्लेझिंग आहे आणि त्यामुळे टर्न भेटतोय. गोलंदाज मारुती चोरगे यांना चांगले अभ्यासक खेळाडू आहेत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज मारुती चोरगे. रिलीज पॉइंट चांगला आहे, उंची आहे आणि उंचीचा चांगला वापर होतोय. खांद्यांचा केलेला आहे वापर आणि इथे यष्टीरक्षकाने दांडी जरूर गोल केली आहे पण मात्र या वेळेला आपण पाहिलं पंचांचा नोट आउटचा इशारा आलेला आहे. पुन्हा एकदा आपण स्क्रीनवरती जरूर पाहतोय. टप्पा जसा पडतोय तसा चेंडू मिडल स्टंप वरती बाउन्स होतोय आणि ऑफ स्टंपच्या बाजूला आउटलाईनच्या दिशेला चेंडू मात्र मूव्ह होतोय. चांगला स्विंग होतोय चेंडू. स्विंग अँड मिस. बॅटरला काहीच समजलेलं नाहीये.
बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धावलेत मारुती यांच्या माध्यमातून. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. पहा पुन्हा एकदा स्क्रीनवरती रिलीज पॉइंट. ज्यावेळी चेंडू रिलीज होतोय त्यावेळी बोट फिरवली जात आहेत आणि मधल्या बोटाचा म्हणजे मिडल फिंगरचा चांगला वापर होतोय. पुढे एकदा मारुती मोठा रणप आहे मात्र शांतते संयमात येत आहेत. कोणत्याही गोष्टीमध्ये मित्रांनो फिल्डिंग टीमचा प्लेयर नाहीये. क्षेत्ररक्षण करत असलेली टीम आपल्याला विनंती आहे वीर वॉरियर्स आपल्याला 5 धावांनी पॅनलाइज केलेला आहे. आपला 12th मॅन आमच्यापर्यंत नव्हता. आपल्याला 5 धावांनी पॅनलाइज केलेला आहे. आयोजक माननीय आदरणीय अमितराजी चव्हाण साहेब यांचा आमच्यापर्यंत कॉल आला. त्यांनी सांगितलं 12th मॅन नाहीये, 5 धावा द्यायच्या आहेत. किट मध्ये नाहीये आपला 12th मॅन. किट मध्ये नाहीये 12th मॅन. ते आता आलेत. 11 धावा धावपलकावरती आहे. चांगली गोलंदाजी होतीये. शेवटला 5 धावा आपल्या कमी केल्या जातील. 11 धावा धावपलकावरती आहेत. पुढचा बॉल रेडा मोहर द विकेट. इथे टप्पा पडल्यानंतर देखील चांगला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा बॉल आणि इथे दरम्यान बायच्या स्वरूपात एक धाव येते. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय मारुती तोरगे यांची. टप्पा खूप बाहेर ठेवला. वाईड यॉर्करचा प्रयत्न. यष्टीरक्षक सुनील यांच्या हातातून चेंडू निसटला जातोय. एक धाव येते. 12 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. 1.4 चेंडू आतापर्यंत खेळ कंप्लीट झालाय. आजच्या दिवसातील ही शेवटची मॅच आहे. या वेळेला चेंडू हवेमध्ये उडवलाय जरूर. 1 बाउन्स सीमारेषच्या बाहेर. 4 धावा. मनगटांचा चांगला वापर. ओव्हरपिच बॉल होता. अक्रॉस झाले. पण पुरुष एकदा स्क्रीनवरती पाहतोय चांगले 3 गोलंदाजाचा रिलीज पॉइंट आहे मात्र चाल पाहिली आहे. एक पाऊल बाहेर काढला. बॅटचा चांगला वापर झाला. अक्रॉस आले थोडेसे आणि मिड विकेट रिजन मध्ये मुक्त प्रदेशामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. 16 धावा धावपलकावरती. पंच आपल्याला विनंती आहे मॅच मध्ये सातत्यानं स्लो चालली आहे. आपल्याला स्पीड मध्ये मॅच कव्हर करणं गरजेचं आहे. 16 धावा धावपलकावरती. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील. यावेळेला पुन्हा एकदा मागे सरकलेत आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे त्याला चेंडू देते हुलकावणी. 1 बाउन्स डोक्यावरून. चेंडू झाला फरार. भेटला क्रॅकिंग चौकार. एक पाऊल मागे. पुन्हा तीच दिशा, तीच आशा, तीच दुर्दशा. चौकार. अफलातून बॅटिंग. मैदानाच्या आतमध्ये बॅटर रोहित यांच्या माध्यमातून होते. ओपनिंगची आलेली होती पेअर. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली सुनील यांची मात्र दुसऱ्या षटकामध्ये मारुती तोरगे यांची 4 चेंडूपर्यंत चांगली गोलंदाजी होते मात्र शेवटच्या 2 चेंडूवरती रोहित यांनी आक्रमण चढवलं आणि या आक्रमणाने कराड ग्रामीण प्रीमियर लीग 2025 कराड तालुक्यातील ग्रामीण खेळाडूंसाठी क्रिकेटचा महामंच, क्रिकेटचा महोत्सव आपल्याला पाहायला मिळतोय. कराड ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम. प्रत्येक ग्रामीण खेळाडूने पाहिलेलं स्वप्न आज मात्र सत्यात उतरत असताना आपण पाहू शकता. 2 दिवसीय विद्युत प्रकाश झोतातील भव्य दिव्य दिवस रात्र दैदिप्यमान अविस्मरणीय स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण घनसोलीच्या घरोंद्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. कोण होईल पहिला बायकर मॅन? कराड तालुक्याचा पहिला बायकर मॅन कोण असेल याची उत्कंठा मात्र प्रत्येकाला आहे. आजपर्यंत आपण संघ मालकांनी बाईक जिंकलेली पाहिली आहे आणि पहिली बाईक कोणत्या खेळाडूच्या नावावर असेल याची देखील उत्कंठा आतुरता प्रत्येकाला आहे. आणि कराड ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये या बाईकचा मानकरी कोण होईल याचं उत्तर तुम्हाला उद्या संध्याकाळच्या सत्रामध्ये प्राप्त होईल. नक्कीच सर उत्तर भेटेल परंतु उत्तरासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करावे लागणार आहेत. मैदानाच्या आतमध्ये संघर्षाचा वनवास भोगावा लागणार आहे. संघर्षाची वाट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये प्रज्वलित करावी लागणार आहे आणि यशाचा ज्वालामुखी तुम्हाला मिठीत धरावा लागेल. गोलंदाज सुनील पुढे एकदा तयार आहेत. रटा मोहर द विकेट मारा. चेंडू हवेत. इनसाइड एज. मागे यष्टीरक्षक आहे त्याच्या हातात चेंडू विचावला. बॅटर गॉन. मारुती तोरगे होते. चांगल्या रीतीने मारुती तोरगे यांनी चेंडू पकडला. टीमला धक्का लागतोय. पहिला साहिल इनेवल या संघाचा पहिला गडी बाद होत असताना आपल्याला पाहायला भेटतोय. टप्पा पडल्यानंतर बॅटची वरची कडा घेऊन जाणारा चेंडू. बॅटर मैदानाच्या आतमध्ये अंकुश आपल्याला पाहायला भेटतील रोहित यांची जागा भरून काढण्यासाठी.
पाहतोय पुन्हा एकदा स्क्रीनवरती आपण फटका खेळायचा होता मिड विकेट रिजन मध्ये लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, पण मात्र आउटसाइड एज बॅटेची घेतली आणि यष्टीरक्षकांच्या जोडी चेंडू विसावला. 2.2 चेंडूंचा खेळ कंप्लीट झाला. 21 धावा धावफलकावरती आणि 21 वरती पहिला धक्का लागतोय साहिल 11 या संघाला. अप्रतिम ही स्पर्धा, क्रिकेटचं अद्भुत विश्व, क्रिकेटची ही पंढरी आपण पाहतोय. संपूर्ण आज समालोचन कक्ष देखील भरून आपण पाहतोय. मंत्रमुग्ध आवाज देखील आज आपण समालोचन कक्षामध्ये ऐकतोय. आणि इथे बॅटेची कडा घेतले की काय आणि मात्र पंत सांगतायत ना मुन्ना ना, बैट और बॉल के बीच कोई संपर्क नहीं है. बिंदी गेंद. कराड ग्रामीण प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेच्या दरम्यान सातारा टेनिस क्रिकेटचा मलिंगा कॅप्टन 26 अतुल भालेकर यांचं शुभागमन झालं. मी विनंती करेन या सर आपण मुख्य व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर चेंडू ऑफ स्टंपच्या वरून जातोय. शफल जरूर झाले होते बॅटर, पण मात्र काहीच समजलेलं नाहीये. चांगली गोलंदाजी होते. गोलंदाजाच्या माध्यमातून सुनील शेष ठेवताय चेंडू. हा देखील फटका फसलाय, पण मात्र मुक्त प्रदेश आहे. डीप मधला क्षेत्ररक्षक येतोय, वेगाने फेकी, बॉल श्रीमी होईल. पंतांचं बोट आकाशाकडे. इथे बॅटर गॉन होतं. ज्या वेगाने आले होते धाव घेणं गरजेचं होतं का, कारण जर आपण पाहिलं मुक्त प्रदेश होता, चेंडूचा थोडासा वेग कमी होता. टप्पा पडल्यानंतर पण मात्र डीप मिड ऑफ मधील क्षेत्ररक्षकाने वेग वाढवला, चेंडू पकडला आणि त्याच वेगाने फेकला आणि सुनील यांनी लगेच बेल रिमूव्ह केली. बॅटर मात्र मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहिलं भेटले. बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. साहिल 11 या संघाकडून आदित्य मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. माहीम बाद झालेले आहेत. बॅटर आदित्य मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आपण पाहतोय. दर्जेदार दमदार ही स्पर्धा आपण पाहतोय. निष्ठून चालले काही हातात लागण्याआधी, तरी मना नको लागू चिंतेच्या नादी, आयुष्य वाहते म्हणून बेचैन का व्हावे. पुढचा बॉल आणि हा देखील बॉल खूप बाहेर आहे, खूप बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा पंच आपल्यापर्यंत दर्शवतायत. व्हाईट बॉल येतोय. या व्हाईट बॉलने धावफलकावरती एक धाव ऍड होईल. आदित्य आहे ट्रॅकी एंड वरती आपण पाहतोय. अक्रॉस द बॅट, चेंडू पाठवला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे, पाहतायत आणि पाहतच राहतील. सीमारेषा बाहेर. षटकार. टप्पा पहिला, चाल पाहिली, नजरेमध्ये चेंडू घेतला आणि बॅट स्विंग केली. चेंडू पाठवला, ऑफ स्टंपच्या खूप बाहेर होता, दुरून खेळला. अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न होता, दुरून खेळलेला हा शॉट सीमारेषा बाहेर जात असताना आपल्याला पाहायला भेटलेला आहे. षटकार आला आणि या षटकाराच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 28 धावा. एक पाऊल बाहेर काढला होता फटका खेळत असताना. मैदानाच्या आतमध्ये पंचांना विनंती, स्पीडअप राहणं गरजेचं आहे. आपण जास्त वेळ यूज करायचा नाहीये. टीम वीर वॉरियर्स. अप्रतिम स्पर्धा, 3 षटकं कंप्लीट झाली आहेत आणि 4थं षटक प्रगतीपथावरती. संदीप ताळके गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. 29 धावा धावफलकावरती आहेत. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये अंकुशांच्या बॅटमध्ये आतापर्यंत आपण पाहिले. आता मात्र आदित्य स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. एक धाव आलेली आहे. एका धावेने धावफलकावरती धावसंख्या होत आहेत 30 धावा. 3.1 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 30 धावा धावफलकावर. 30 वरती 2 गडी माघारी परतलेत साहिल 11 या संघाचे. इथे बॅटची घेतली कडा. यष्टीरक्षकाने उंचीपर्यंत जाण्याचा चेंडूचा प्रयत्न केला होता. मारुती चोरगे यांनी उंची अगोदरच आहे. आपण पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले पाहतोय. टप्पा पडलाय, बाउन्स झालाय, अतिरिक्त उसळी घेतले चेंडूने आणि बॅटीची वरची कडा घेतली होती. मारुती चोरगे पोहोचण्याचा प्रयत्न करत होते, पण मात्र चेंडूने हाताला चटका दिलेला आहे. चांगला एफर्ट राहतोय मारुती चोरगे यांचा. पायांचा चांगला वापर झाला. आता मात्र पुढचा बॉल. या वेळेला ताकदीचा केलाय वापर. क्षेत्ररक्षक आहे, उंची मारले, उडी मारले, परंतु चेंडूने मारले दडी सीमारेषा बाहेर. षटकार येतोय. षटकार चौकारांची आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आवश्यकता आहे आणि या आवश्यकता वेळेला चांगला टप्पा पाहिला, लाईन पाहिली, लेंथ पाहिली आणि स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ढकलून दिला, षटकार खेचला आणि या षटकाराच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 36 वरती आपण पाहतोय. संदीप ताळके आता मात्र विचार करत असतील कशा प्रकारे लाईन ठेवायची, कशा प्रकारे लेंथ ठेवायची.
कोणता मैदानाच्या आतमधील केंद्रबिंदू धारण करायचा, गुडल्यांच्या यार्डवरती असेल की ऑप्टमच्या बाहेर, कसा टप्पा असेल आता पाहणं आवश्यक आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल देखील झालेला आपण पाहिलेला आहे. आपण पाहतोय मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पॉइंट रिजन मध्ये ठेवलेला आहे, पॉइंटचा क्षेत्ररक्षक मिड विकेट रिजन मध्ये पाठवलेला आहे. उंचीचा असलेला क्षेत्ररक्षक तो मात्र आपण डीप मिड विकेट मध्ये पाहतोय आणि पॉइंट मध्ये छोट्या उंचीचा क्षेत्ररक्षक ठेवलेला आहे. पुढचा बॉल, या वेळेला चेंडू हवेत, फटका फसला आणि इथे सा रे ग म प आणि शेवटी पडला चेंडू, धरतीला झाला दाण आणि इथे डोक्याला ताण आणि ओव्हरथ्रो म्हणजे 2 धावा आलेत. दोन धावाच्या मदतीने धावफलकावरती धावा ऍड होतील. एकूण धावा झालेत 38. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल होता, मात्र फटका हवेमध्ये होता. दर्जेदार दमदारी स्पर्धा आपण पाहतोय. कराड ग्रामीण प्रीमियर लीग सन 2025. स्वप्न सुंदरी शहर म्हणून नवी मुंबई शहर आणि मुंबई शहर यांना ओळखलं जातं आणि या शहरामध्ये स्वप्न सत्यात उतरणारी स्पर्धा आपण पाहतोय. कराड ग्रामीण प्रीमियर लीग 3.0 ची स्पर्धा. इथे चेंडू होता हवेत, चाबूक शॉट, ताबडतोड सीमारेषा बाहेर, तोडफोड षटकार. चेंडू मात्र सीमारेषा बाहेर. दॅट मॅसिव्ह अँड इन टू द फॅन्स म्हणजे फॅन्स मध्ये चेंडू पाठवला. अफलातून फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये होते आणि या षटकाराच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 44 च्या आकड्यावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. अंकुश मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करत असताना आपण पाहतोय. शॉट चेंडू होता, त्याच्यावरती पुल फटका आपण पाहिला. चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये होते. संदीप चाळके गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. मोठा रनअप आहे, पण संदीप चाळके थांबवण्यामध्ये यशस्वी झालेले नाहीयेत अजूनही. एक झेल ड्रॉप झाला आणि झेल ड्रॉप झाल्यानंतर मात्र अंकुश मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी बॅटिंग करतायत. पुन्हा चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक आहे इन द एअर, फिल्डर कमिंग अँड टेकन, पकडला झेल, बॅटर गॉन, विकेट होईल पतन. विकेटचं पतन आपण पाहिलं. सातत्यानं प्रयत्न करत होते, प्रयत्नावरती भेटलं उत्तर. ऑप्टमच्या बाहेर, अवे फ्रॉम द बॉडी आणि दुरून खेळण्यात जाणून बुजून भाग पाडलं आणि इथे बॅटर मात्र गॉन झालेले. सुनीलने झेल चांगला पकडला आणि इथे अंकुश मैदानाच्या बाहेर, बॅक टू दी डगआउट. बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. साहिल 11 या संघाकडून मयूर. पहिल्या डावातील आतापर्यंत 4 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आणि 4 षटकांच्या खेळानंतर धावफलकावरती धावसंख्या 45 वरती आतापर्यंत 3 विकेट आपण माघारी परतलेल्या पाहिलेल्या आहेत. शेवटचं षटक गोलंदाजी मार्क वरती अमोल वीर आहेत. अमोल वीर गोलंदाजी मार्क वरती. जबाबदारी आहे इथे टार्गेट सेट करणार षटक आहे. आयोजन कमिटीच्या माध्यमातून एक महत्त्वाची सूचना केली जाते. उद्या बरोबर सकाळी 10 वाजता आपण स्पर्धेला सुरुवात करणार आहोत, कारण उद्या अंतिम दिवस आहे. वेलकम कॅप्टन 26 सातारा टेनिस क्रिकेटचा मलिंगा अतुल जगन्नाथ भालेकर यांचं शुभ आगमन झालंय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अमोल वीर आहेत तयार. टाके एंड वरती आदित्य आहेत. पायावरती टाकलेला होता बॉल, परंतु लेग स्टंप मिस करून जाईल. पंच वळतायत, व्हाईट बॉलचा इशारा आपल्यापर्यंत दर्शवत आहेत. आणखीन एक धावफलकावरती ऍड होईल. सेट टार्गेट सेट करणारे षटक आहे. छोटासा रनअप आहे अमोल यांचा, परंतु सरळ बॅटने खेळून काढलेला आहे क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र हातातून चेंडू निसटलाय. निष्ठून चालला चेंडू हातात लागण्याआधी, तरी मना नको लागू आता चिंतेच्या नादी. आता चिंता करायची नाहीये, कारण बॅटर आता निशांत झालेला आपण पाहिलाय. झेल ड्रॉप झाल्यानंतर बॉल चांगली गोलंदाजी केली होती गोलंदाजाने, परंतु शिलेदार कमी पडलेला आहे. डीप लॉंग ऑन मधला क्षेत्ररक्षक आपण पाहिला थोडासा कमी पडलेला आहे. पुढचा बॉल आणि इथे झेल सुटल्यानंतर पुन्हा गाडी सुटले, ते थेट सीमारेषा बाहेर. सा रे ग म प ध नि सा सापडला, परंतु कुठे सीमारेषा बाहेर. षटकार, अफलातून फटका आणि या फटक्याने धावफलकाला चकाकी लागते. 52 धावा धावफलकावरती.
झेल सुटल्यानंतर मात्र अप्रतिम फटकेबाजी होते मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा चेंडू हवे, क्षेत्ररक्षक आहे, धावतायत मात्र मुक्त प्रदेशामध्ये चेंडू पडला, एक बाउन्स पकडला. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केलेत. या 2 धावांनी धावफलकावरती धावसंख्या 55 या आकड्यावरती आतापर्यंत येऊन पोहोचलेली आहे. कंटिन्यू रन रेट जर आपण पाहिलं तर 12.22च्या सरासरीने धावा बनवलेत आतापर्यंत साहिल 11 या संघानं. वीर वॉरियर्स पुन्हा एकदा साइड चेंज केली आहे, ओव्हर द विकेट आली आहेत आणि साइड चेंज केली पण लाईन मात्र चेंज झालेली नाहीये. पुन्हा एकदा या षटकातील अमोल यांचा खराब चेंडू होता, लेग स्टंप वरती पडलेला बॉल, लेग स्टंप मिस करून जाणारा खूप बाहेर बॉल, वाईट बॉलचा इशारा येतोय. 56 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक पाहतच राहतील. दॅट मॅसिव्ह आउट ऑफ द पार्क इन टू द फॅन्स. षटकार येतोय, आपण पाहतोय पुन्हा एकदा स्क्रीनवरती. ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू थोडेसे झुकले आणि चेंडूला ठोकले सीमारेषा बाहेर. षटकार येतोय, 61 धावा धावफलकावरती. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होते मयूर यांच्या माध्यमातून. झेल या षटकामध्ये सुटलेत. झेल घेणं गरजेचं आहे. ज्या वेळेला आपण मोठ्या प्लॅटफॉर्म वरती असतो त्या वेळेला एक एक चूक महत्वाची असते. एका चुकीची तुम्हाला किंमत मात्र मोजावी लागते. कारण जो जिंकला तो या स्पर्धेत थांबला, जो या स्पर्धेत थांबला त्यानं स्वप्न पाहिलं. पुढचा बॉल आणि हा बॉल देखील खूप बाहेर, लेग स्टंपच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा. धावफलकावरती धावसंख्या वाढते, धावसंख्येला लागते गती. जो धावफलकावरती कंटिन्यू रन रेट होता तो देखील वाढलेला आहे. 13.71 झालाय. मागच्या चेंडूवरती 12.71 होता, म्हणजे 1 ने वाढलाय. मनगडांचा चांगला वापर, चेंडू आहे फटका प्रॉपर. तत्पूर्वी एक सिंगल घेतली, दुसरीसाठी धाव केली होती पण मात्र धावचीत. बॅटर गॉन, एक धाव, एक विकेट येईल. मयूर बाद झालेले आहेत. नाव स्ट्राइक एंड वरती, आदित्य स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला भेटतील. आदित्य यांचा देखील एक झेल सुटलेला आपण पाहिलाय. अमोल वीर आतापर्यंत 5 चेंडू फेकी केलेत आणि या 5 चेंडू मध्ये आतापर्यंत 20 धावा तब्बल खर्च केलेत. म्हणजे शेवटच्या षटकामध्ये चांगलं आक्रमण चढवलं होतं आदित्य आणि मयूर यांनी. मयूर धावचीत झालेत. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओमकार चमत्कार करतील का? नाव स्ट्राइक एंड वरती आहेत परंतु ओमकार. शेवटचा बॉल, 4.5 चेंडूचा खेळ आणि हा शेवटचा बॉल आहे हवेत. आणि इथे काय घडलं, दोघांची झाली टक्कर आणि चेंडूला आली चक्कर परंतु हातात पकडून ठेवला चक्करणारा चेंडू. बॅटर होईल आणि इथे वीर वॉरियर्स या संघाला 5 धावांची पेनल्टी देखील दिली जाईल. म्हणजे धावफलकावरती धावसंख्या एकूण आतापर्यंत झाली आहेत 64 धावा झाली आहेत आणि 64 माफ करा, एकूण धावा झालेली आहेत 65 आणि पेनल्टीच्या 5 धावा ऍड केल्या जात आहेत. एकूण धावा होत आहेत 70 धावा एकूण होत आहेत आणि जिंकण्यासाठी वीर वॉरियर्स तुम्हाला 71 धावांची आवश्यकता असेल. याच्यानंतर कॉम्बॉक्स मध्ये होईल बदल. एक गोड आवाज, जसा आवाज गोड तसा माणूस गोड. लवजी जाधव सर आपल्याशी जोडले जातील. विनंती आहे टीव्ही अंपायर आपण टीव्ही वरती चेक करायचं आहे शेवटच्या बॉल वरती काय घडलंय ते. यस, अगोदरच्या खेळाडूने झेल पकडलेला आहे. आतमधल्या प्लेयरने झेल पकडलेला आहे. यस, कोणताही टच झालेला नाहीये. यस, आउट आहे.
थँक्यू सो मच. अगदी आपण छानसा आवाज ऐकलात श्रीकांत साबळे सर. आज पहिल्या रजनीचा खेळ चॉकलेट बॉय ऑफ नवी मुंबई विघ्नेश मडवी सरांचा आपण आवाज ऐकला. त्यांच्याबरोबरीने रिजंट समालोचक उमेश म्हात्रे सरांचा आवाज आपण ऐकला. रुपेश पाटील सरांचा आवाज आपण ऐकला आहे. या सर्व मान्यवरांनी अगदी समालोचकांनी ज्या प्रकारे या स्पर्धेमध्ये रंगत भरली आहे आणि अंतिम सामना आपल्या समोर पहिल्या रजनीचा खेळ 71 धावांचं लक्ष्य टीम वीर वॉरियर्स. सातारा टेनिस क्रिकेटचा मलिंगा कॅप्टन 26 अतुल भालेकर यांचा सन्मान आपण कराड ग्रामीण प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. हा पहा मुख्य व्यासपीठ तुमच्यासमोर दर्शवला जातोय आणि ज्या प्रकारे कराड ग्रामीण प्रीमियर लीगचा हा दैदिप्यमान सोहळा कराड ग्रामीण प्रीमियर लीग 2025 KGPL 3.0 संस्थापक श्री मोहनराव परशुराम नायकवडी साहेब मामा आणि त्यांच्या साथीला अध्यक्ष श्री अमितराज आनंदराव चव्हाण. अगदी ज्या प्रकारे या दोन मान्यवरांनी या स्पर्धेचं स्वप्न पाहिलं होतं, एका बाजूला किंग आणि दुसऱ्या बाजूला किंग मेकर, आज दोन्ही धुरंधरांनी मिळून कराड ग्रामीणमधील प्रत्येक खेळाडूचं स्वप्न पूर्ण केलंय. नेतृत्व आणि कर्तृत्व कोणाकडून उसणं मिळत नाही, ते तुम्हाला स्वतः निर्माण करावं लागतं आणि या दोन कर्तृत्ववान व्यक्तींनी कराड ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये एक दैदिप्यमान न भूतो ना भविष्यती असं आयोजन आपल्याला पाहायला मिळालंय. परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन, कडक नियम आणि काटेकोरपणे अंमलबजावणी मात्र या स्पर्धेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य राहिलंय. टेनिस सातारा क्रिकेटचा मलिंगा म्हणून अतुल भालेकर यांचा सन्मान मात्र संपन्न होत असताना कराड ग्रामीण तालुक्याचा क्रिकेटचा महोत्सव, दैदिप्यमान क्रिकेटचा दिवस रात्र स्पर्धा, विद्युत प्रकाश झोतामध्ये रंगलेला हा क्रिकेटचा महासंग्राम, रणसंग्राम, अग्रमानांकित बहुचर्चित संस्मरणीय प्रतिष्ठेची स्पर्धा, स्पर्धा कराड ग्रामीण क्रिकेटच्या अभिमानाची, स्पर्धा कराड ग्रामीण क्रिकेटच्या सन्मानाची, स्पर्धा कराड ग्रामीण क्रिकेटच्या प्रतिष्ठेची एक उल्लेखनीय बहुचर्चित स्पर्धा. आज या स्पर्धेचा पहिला दिवस. मी मनापासून आभार व्यक्त करेन मोहनराव परशुराम नायकवडी साहेब मामा आणि त्यांच्या बरोबरीने श्री अमितराज चव्हाण साहेब या दोन धुरंधर मान्यवरांनी, या दोन प्रतिष्ठित व्यक्तिमत्वाने आज प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण केलंय. दुसऱ्या डावाला होते सुरुवात. सुनील माने ऑन स्ट्राईक, 71 धावांचं लक्ष्य. 71 धावांचं लक्ष्य, 30 चेंडूमध्ये 71 करायचे आहेत. षटक क्रमांक पहिलं महेश. पहिला चेंडू महेश यांचा बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, वाईट बॉल, एक अवांतर धाव जोडली जाते. हा पाहू शकता रिप्ले तुमच्या समोर. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू अजून बाहेर जात असताना या स्पर्धेचं प्रामुख्याने वैशिष्ट्य म्हणजे पहिला बायकरमॅन कोण असेल कराड ग्रामीण क्रिकेटमध्ये याची देखील प्रत्येकाला उत्कंठा आहे. फुल लेनचा चेंडू इनसाइड आउट थ्रू द एक्स्ट्रा कव्हर. चेंडू वन बाउन्स ओव्हर द फेन्स. मुंबईचा क्वीन नेकलेस मरीन ड्राईव्ह आणि सुनील माने यांचा कव्हर ड्राईव्ह अप्रतिम. 5 धावा धाव फलकावर. हा पहा हाय बॅकलीड, बॅटचा स्विंग आणि ज्या प्रकारे हा फटका खेळलाय सुनील माने. 4 धावा प्राप्त होतील. KGPL चौकार. कोळेगावचे खेळाडू आहेत. आज मात्र या कराड ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये सातत्याने खेळ करत असताना प्रत्येक खेळाडूची एक इच्छा असते की आम्हाला दिवस रात्र स्पर्धा खेळायची आहे आणि ते स्वप्न पूर्ण केले. आज ज्या प्रकारे या पाटण तालुक्यामध्ये डे नाईट स्पर्धा झाली, वाई तालुक्याची झाली आणि कराड तालुक्यामध्ये पहिली स्पर्धा कोणती असेल विद्युत प्रकाश होतातील तर स्पर्धेचं नाव आहे कराड ग्रामीण प्रीमियर लीग 3.0. पहिल्या 2 वर्षामध्ये प्रत्येकाला अगदी इच्छा होती की आपण देखील डे नाईट स्पर्धा खेळावी आणि ते स्वप्न पूर्ण केले. 5 धावा धाव फलकावर. मांडणारे पॉवर प्लेचं पहिलं षटक. सुनील माने ड्राईव्ह केलाय, स्वीपर कव्हर आहे तैनात. चांगलं नेतृत्व मी म्हणेन कॅप्टन साहिल 11. अगदी या आधीच्या चेंडूवर चौकार आला आणि त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक सजवला. कॅप्टन्सी कर्णधार किती हुशार असावा सर, अशा प्रकारचं तुम्हाला रणनीती हाकावी लागते. पहिल्या चेंडूवर चौकारानंतर हुशार कर्णधार, चतुर आहेत, चालाक आहेत. 1 धाव मात्र प्राप्त केली जाते. 6 धावा धाव फलकावर. तिसरा चेंडू. आडव्या बॅटने खेळायचा फटका. मारुती यांना चेंडू पडल्यानंतर कट होईल. डॉट बॉलची होते सांगता.
तब्बल 5 कॅमेऱ्याच्या माध्यमातून या स्पर्धेचं प्रेक्षेपण पाहू शकता. हा पहा GTC लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला दाखवला गेला रिप्ले. अगदी प्रेक्षक देखील जोडले. त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. फुल लेनचा चेंडू, मोठा फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. मिड विकेट डीपला तैनात होता परंतु मिडॉनचा क्षेत्ररक्षक धावत गेले. जरूर 2 धावा प्राप्त केल्या जातील. या 2 धावेने मात्र टीमची धावत संख्या 2 ने पुढे जात असताना 8 धावा धाव फलकावर. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मांडळी पॉवर प्लेचं पहिलं षटक. बॅकवर्ड पॉईंट कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट वर्तुळाच्या आतमध्ये. डीपला काऊ कॉर्नर आहे आणि स्वीपर कव्हर तैनात केलाय. गोलंदाज महेश. अद्याप 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडूंचा खेळ बाकी. 71चा करायचा पाठलाग. बिनगडी बाद 8. टीम वीर वॉरियर्स. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. पहिल्या विकेटची संधी प्राप्त झाली आहे आणि महेश यांनी पहिल्या षटकामध्ये 5व्या चेंडूवर गडी बाद केलाय. मारुती यांना परतावं लागेल. टिपलाय झेल आणि मारुती यांचा संपेल खेळ. विकेटचं पतन. पहिला धक्का टीम वीर वॉरियर्स. आला एक कटर प्रकारचा चेंडू. चेंडू हवेत होता. ज्या प्रकारे या चेंडूला उंची जास्त प्राप्ती झाली आणि स्वतः यष्टीरक्षक चेंडू खाली चुकी झाली नाहीये. मी कौतुक करेन GTC लाईव्ह या संपूर्ण टीमचं. काय स्पर्धेचं प्रेक्षेपण आपण पाहतोय. हा पहा अगदी दुसऱ्या अँगलमध्ये तुम्हाला दाखवला जातोय. सुशील पाटील, संपूर्ण टीम, नरेश, यश, जयेश, परेश, मुख्य कॅमेरामॅन म्हणून रोहित, मिहीर आणि अथर्व. 5 कॅमेरे या स्पर्धेसाठी. आणि या कराड ग्रामीण प्रीमियर लीगचं हे 3रं पर्व आहे सर. आणि 5 हा अंक त्यांना जास्त आवडत असावा. 5 समालोचक, 5 कॅमेरे आणि 5 पंच हे वैशिष्ट्य राहिले. हे 3ऱ्या पर्वामध्ये 5 आहेत तर 5व्या पर्वामध्ये किती असतील याची देखील चर्चा केली जाईल. नवीन बॅटर अमोल वीर, स्वतः संघ मालक, इन ॲट नंबर 3. गत सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार जिंकलाय. या मॅचमध्ये धावा कराव्या लागतील. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. अगदी भोवऱ्यासारखा चेंडू गोल गोल फिरतोय. शेवटचा चेंडू आलाय निर्धाव. 71चा पाठलाग करत असताना टीम वीर वॉरियर्स 8ला 1. 24 चेंडूमध्ये करायचे आहेत आता 63 धावा. 24 चेंडूमध्ये 63 धावांची आवश्यकता आहे या मॅचमध्ये. आणि या लक्ष जरूर मोठं नसेल कारण क्रिकेटमध्ये कधीही काही होऊ शकतं. कराड ग्रामीण क्रिकेटमधील प्रत्येकजण या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतो कारण प्रत्येकाला ही स्पर्धेचा अगदी वेध असतात. आणि या 3रं पर्व ज्या वेळेला घोषित झालं की स्पर्धा दिवसरात्र असेल त्यामुळे प्रत्येकाला उत्कंठ होती. 12 महिने 52 आठवडे 365 दिवस 8767 तब्बल या प्रत्येकाने या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहिली आहे. ती स्पर्धा मात्र येऊन आता तुमच्या समोर. 24 चेंडूमध्ये 63 धावांची गरज. षटक क्रमांक 2 गोलंदाजीसाठी. वीरवाडी गावचे खेळाडू रोहित पाटील. पहिला चेंडू. पहिला चेंडू रोहित पाटील यांचा भव्य स्वागत केलंय. पहिल्या चेंडूवर चेंडूला अगदी फेकून दिलाय. चेंडू घेईल गगन भरारी. फटका आहे लय भारी. KGPL उत्तुंग षटकार. पहा अगदी कमी गतीने टाकलेला चेंडू. इन कटर आणि काय पिक केला चेंडूला. खणखणीत स्ट्रोक. हा KGPLचा ब्रँड दाखवणार आलाय षटकार. कराड ग्रामीण प्रीमियर लीग 2025 3रं पर्व. प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण झालंय आणि प्रत्येकाने स्पर्धेची आतुरतेने वाट पाहिली होती. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. स्लिप तैनात आहे. इथे मात्र प्रत्युत्तर दिलं जातंय. गोलंदाज रोहित पाटील यांनी पहिल्या चेंडूवर आला षटकार आणि टीट फॉर टॅट जशाच तसं प्रत्युत्तर. फलंदाज झेलबाद. हा पहा रिप्ले. हा देखील इनकटर चेंडू स्लिपला तैनात होते. ज्या प्रकारे हा झेल टिपलाय ओमकार यांनी. आणि या ज्या दिशेला कटआउट आहे कराड ग्रामीण प्रीमियर लीगचा. आणि पहा जल्लोष अगदी आनंद साजरा केला जातोय. सर प्रत्येकाला आता मात्र कराड क्रिकेटमध्ये तुम्ही पाहिलं असेल की संघ मालकाने बाईक जिंकली. प्रत्येक प्रीमियर लीगमध्ये संघ मालकांसाठी बाईक होती परंतु कराड ग्रामीण प्रीमियर लीगच्या 3ऱ्या पर्वामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय तर खेळाडूला बाईक दिली जाणार आहे आणि एका खेळाडूचं स्वप्न पूर्ण होईल. आणि कोण होईल बायकर मॅन पहिला कराड तालुक्याचा कराड ग्रामीण प्रीमियर लीगचा याचं उत्तर तुम्हाला उद्या रात्री प्राप्त होईल. 14ला 2. 22 चेंडूमध्ये आता 57 करायचे आहेत. 22 चेंडूमध्ये 57 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना गौरव
कुटप्पाचा चेंडू हाताळला जातोय. पंचांकडे अगदी आशाळभूत नजरेने पाहत असताना व्हाईट बॉल. शिवराम वैती सरांचा इशारा. अगदी एक अवांतर चेंडूचा आला. एक अतिरिक्त धाव टीमच्या टोटलमध्ये जोडली जाईल. हा चेंडूला अतिरिक्त उसळी प्राप्त झाली. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत MC पॅनलचे नामांकित पंच रुपेश सावंत सर. ड्राईव्ह केलाय. मिड ऑफच्या डोक्यावरून लॉंग ऑफ आहे तैनात. एक टप्पा चेंडू पकडला जाईल. दुहेरीचा प्रयत्न अगदी करण्याचा मानस होता फलंदाज अमोल यांचा, परंतु नकार दिलाय. एक सिंगल धाव जोडली जाते. एकेरी दुहेरी धावेने तुम्ही पराभवातील अंतर कमी करू शकता, परंतु विजय जर प्राप्त करायचा असेल तर धावा मोठे फटके गरजेचे आहेत. 21 मध्ये 55 धावांची आवश्यकता आहे. 71 धावांचं लक्ष. GTC लाईव्हवर जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडलेत त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कारण ज्या प्रकारे पहिल्या रजनीचा खेळ आपण पाहतोय, कमी गतीने टाकलेला चेंडू हवेत खेळलाय आणि चेंडूला डीप स्क्वेअर लेग खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु पहा ते रजनीचं क्रिकेट आहे. रजनीच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे प्रयत्न करावे लागतील, कारण प्रत्येकाला अनुभव नसतो. बायफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. बॅटची वरची कडा लागली. चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होतोय. 22 स्वरूपात एक धाव प्राप्त होईल. 1.4 चेंडूंचा खेळ झालाय. मांडडरे पॉवर प्लेचं दुसरं षटक प्रगतीपथावर असताना काऊ कॉर्नर आहे. डीपला लॉंग ऑफ तैनात केलाय. षटक क्रमांक 2 गोलंदाज रोहित पाटील. चांगलं षटक अद्याप हाताळलंय. 19 मध्ये आता 54 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. टीम वीर वॉरियर्स मोठ्या फटक्यांची गरज. ही धावांची कोणती फोडावी लागेल. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. एनफिल्डच्या वरून शॉट ऑफ द मॅच, शॉट ऑफ द डे. वॉट अ स्ट्रोक. अफलातून अद्भुत अप्रतिम फटका खेळलाय. फलंदाज अमोल विल यांच्या बॅटमधून KGPL चा दर्जा दाखवणारा दर्जेदार षटकार. शॉट ऑफ द मॅच, शॉट ऑफ द नाईट आणि शॉट ऑफ द डे. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. स्वतः संघ मालक आहेत अमोल वीर आणि काय हावभाव त्यांच्या चेहऱ्यावरचे टिपले जात आहेत. त्यांना माहित होतं अगदी ज्या प्रकारे त्यांची शरीरयष्टी आहे आणि झेल देखील खेळाडूने टिपलाय. 18 चेंडूमध्ये 48 धावांची आवश्यकता. वॉट अ स्ट्रोक. 18 चेंडूमध्ये 48 धावांची आवश्यकता आहे. उद्या सकाळी बरोबर 10 वाजता पहिला सामना खेळवला जाईल. श्रेयस 11 विपक्ष टीम SD ब्रिगेड. दोन्ही संघाचे कर्णधार सर्व खेळाडू लक्षात घ्या. उद्या आपला बरोबर 10 वाजता सामना असेल. श्रेयस नायकवडी साहेब यांच्या मालकीचा संघ श्रेयस 11 आणि दुसऱ्या बाजूला SD ब्रिगेड यांच्या मालकीचा संघ संदीप देसाई साहेब, संदीप पाटील साहेब. बरोबर 10 वाजता आपण उद्या सकाळी सामना चालू करणार आहोत. 18 चेंडूमध्ये 48 ची गरज. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवर. महेश. महेशचा पहिल्या चेंडूवर भव्य स्वागत केलं. एक दिमागदार फटका चेंडू सीमारेषा पार. KGPL उत्तुंग षटकार. आउटसाइड ऑफ स्टंपचा चेंडू अगदी लपेटलाय. मुंबई क्रिकेटच्या भाषेमध्ये या प्रकारे चेंडूला लपेटलेला आहे. 6 धावा प्राप्त करत असताना पहा दुसऱ्या अँगलमध्ये आपल्याला हा षटकार दाखवला जातोय स्लो मोशन मध्ये. कडक फटका. लक्ष जरूर मोठा आहे, परंतु प्रयत्न करत असताना दोन्ही फलंदाज अमोल वीर आणि त्यांच्या बरोबरीने गौरव. दुसरा मोठा फटका खेळायचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या दोघांनी प्रयत्न केले आणि दोघांना चकवून चेंडू सीमारेषा पार. फलंदाज गौरव यांच्या बॅटमधून KGPL चौकार. पहा रिप्ले तुमच्या समोर दाखवला जातोय. काय फटका सजवला गौरव पाटील. पाटीलवाडी गावासाठी सातत्याने चांगले क्रिकेट खेळले. आता मात्र कराड ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये आपल्या खेळाचा दर्जा मात्र सिद्ध करत असताना प्रत्येकाला सिद्ध करावं लागतं. प्रत्येकाला आपली क्षमता तुम्हाला प्रत्येक स्पर्धेमध्ये दर्शवावी लागते.
16 मध्ये 38 धावांची गरज या मॅच मध्ये. 33 ला 2. आवश्यक धावगती वाढत चालली आहे. 14.25 आवश्यक धावगती आहे. टीम वीर वॉरियर्स स्वतः संघ मालक आहेत मैदानामध्ये. सामना फिनिश करतील का? ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू ऑन साईडला वळवलाय. लॉंग ऑन आहे तैनात. एकदा प्राप्त केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न होत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑनला. आधी यांचं चांगली फेकी पाहायला मिळते. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 34 ला 2. 15 चेंडूमध्ये 37 धावांची आवश्यकता. षटक क्रमांक 3. महेश वीर वीरवाडीचे खेळाडू आहेत आणि त्यांच्या समोर अमोल वीर ते देखील वीरवाडीचे आहेत. एकाच गावचे 2 खेळाडू. आक्रमण केलंय महेश वीर यांच्यावर. क्षेत्ररक्षक आहेत. वाईडिश लॉंग ऑफला चुकी होणार नाहीये. मोठ्या विकेटचं पतन. ज्या विकेटची आवश्यकता होती टीम साईल 11 संघ मालक अमोल वीर. झेलबाद. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका क्रिकेटची अद्भुत मॅच. आणि मयूर यांनी हा झेल टिपलाय. झेल होता की सामना होता हे पाहायचा. पहा लोअर फुलटो चेंडू. अमोल वीर यांनी चेंडू हवेत खेळला आणि पहा त्यांचे हावभाव. ज्या वेळेला बाद झाले त्यांना अगदी प्रतीक्षा होती हा चेंडू सीमा पार होईल, परंतु बाद झाल्यानंतर चेहऱ्यावरती त्यांच्या नाराजी आहे स्पष्टपणे आपल्याला दिसली. 14 चेंडूमध्ये आता 37 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज न्यू बॅटर प्रज्वल पाटील. मासोळी गावासाठी सातत्याने त्यांनी देखील चांगला खेळ केलाय. कराड ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये आता खेळ करण्याची संधी प्राप्त झाली. डावखुऱ्या त्याचे खेळाडू आहेत. 14 चेंडूमध्ये 37 धावांची आवश्यकता. मी दोन्ही 12व्या खेळाडूंचं देखील कौतुक करेन, कारण त्यांची देखील खूप चांगली मला साथ राहिली आहे. आणि 12वा खेळाडू क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचा असतो सर, कारण जर 12वा खेळाडू असेल तर नावं सांगितली जातात आणि ते समालोचक फक्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो. म्हणजे 12वा खेळाडू किती महत्त्वाचा आहे आणि त्यांचं देखील योगदान विसरून चालणार नाही. आपलं मनापासून आभार दोन्ही खेळाडूंचं. 14 मध्ये 37 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. प्रज्वल पाटील या मॅचमध्ये करामत करतील का? पहिला चेंडू प्रज्वल पाटील यांनी ऑन साईडला खेळला. गॅपमध्ये फटका. क्षेत्ररक्षक दूरवरून लॉंग ऑफवरून आले वेगाने. लॉंगॉनचा चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढी चांगली फेकी. 1 धाव प्राप्त होते. पहिल्या चेंडूवर प्रज्वल पाटील यांचं खातं उघडलं जाते. टीमची धावसंख्या धावफलकावर 5 चेंडू अखेर 35 ला 3. 13 चेंडू 36 धावांची आवश्यकता. टीम वीर वॉरियर्स 13 चेंडू 36 धावा करायची आहेत या मॅचमध्ये. वीर वॉरियर्स शेवटचा चेंडू बुंद्यात टाकलाय. खोदून काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाने फ्लाइंग स्लिपला तैनात होते, परंतु 22 स्वरूपात 1 धाव प्राप्त होईल गोलशंकी क्षेत्रामध्ये. शेवटच्या चेंडूवर आले 1-22. 3 षटकांचा होतोय खेळ समाप्त. 3 षटकाखेर टीमची धावसंख्या धावफलकावर 71चा पाठलाग करत असताना वीर वॉरियर्स 36. आणि पहा काय प्रयत्न केलेत. झेप घेत असताना लाजवाब प्रयत्न. ओमकार अगदी हा कराड ग्रामीणचा चीता काय झेप घेतले आणि अशा प्रकारचे प्रयत्न तुम्हाला करावे लागतात. 12 मध्ये आता 35 धावांची आवश्यकता आहे. टीम वीर वॉरियर्स 12 चेंडू 35 धावांची आवश्यकता. येस, वाईटसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे. एक रिव्ह्यू दिलाय तुम्हाला. आता मात्र पंचांच्या माध्यमातून तपासलं जाईल. एक रिव्ह्यू आहे तुम्हाला दिलाय. आज कराड ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील प्रत्येक गोष्टीची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाते. एक तुम्हाला रिव्ह्यू दिलाय तो बिमरसाठी वाईटसाठी आहे, परंतु आता या मॅचमध्ये पाहायचं आहे की हा चेंडू ऑफस्टम्पच्या किती बाहेर आहे, फलंदाज किती शफल झालेत. डिसिजन पेंडिंग. GTC लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून आता डिसिजन अगदी टेक्निकल टीम आणि या स्पर्धेचं प्रामुख्याने वैशिष्ट्य म्हणजे पहा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये LED स्क्रीन देखील आहे. म्हणजे आयोजकांनी प्रत्येक गोष्टीकडे लक्ष दिले आणि आयोजन कसं असावं हे मात्र कराड ग्रामीण प्रीमियर लीगमध्ये तुम्हाला पाहायला मिळते.
मोठी स्पर्धा, दैदीप्यमान एक बहुचर्चित स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना अंकुश काळे षटक क्रमांक 4 साठी आलेत. 12 चेंडूमध्ये 35 धावांची आवश्यकता. मी साईल 11 12वा खेळाडू आपलं कौतुक करेन. साईल आहेत स्वतः आणि ते साईल 11चे 12वा खेळाडू आहेत. पहा प्रत्येकाची नावं आमच्यापर्यंत पोहोचवली जात आहेत. थँक्यू सो मच साईल. 12 चेंडूमध्ये 35 धावांची आवश्यकता आणि दुसऱ्या बाजूला टीम वीर वॉरियर्सचे खेळाडू आहेत. स्वतः प्रज्वल आपला देखील मनापासून आभार. 12 मध्ये 35 मॅच ऑन. 12 मध्ये 35 धावांची आवश्यकता. शॉर्ट आर्म जॅक डीप स्क्वेअर लेग तैनात होते. प्रयत्न पडतील कमी आणि 4 धावांची मिळेल प्रज्वल पाटील यांना हमी. KGPL चौकार. हाफ ट्रॅकर चेंडू पहा हुक केलाय. वॉट अ स्ट्रोक. चांगला फटका, चांगला टायमिंग. डीपला स्क्वेअर लेग तैनात होते परंतु त्यांना चकवून चेंडू सीमा पार आणि 4 धावेने मात्र या मॅच मध्ये टीम वीर वॉरियर्स पुनरागमन करत असताना पहा सातत्याने तुमच्या समोर तुमच्या टीव्ही स्क्रीनवरती हा रिप्लाय पाहू शकता तुम्ही. काय फटका सजवलाय. गौरव पाटील प्रज्वल पाटील ही दोन पाटलांची जोडी मॅच मध्ये पुनरागमन करून देऊ शकते. वीर वॉरियर्सला मॅच जिंकण्याची संधी आहे. सामना संपला नाहीये. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. दबाव स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळतोय अंकुश काळे यांच्यावर. व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव स्क्वेअर मारा. खराब दिशेवर गोलंदाजी करत असताना ज्या प्रकारे कराड ग्रामीण प्रीमियर लीग 2025 आपण थरार पाहतोय. 11 मध्ये 30 धावांची आवश्यकता. 11 मध्ये 30. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. खराब दिशा. अवांतर चेंडू. व्हाईट बॉल. अगदी घड्याळामध्ये विचार केला तर 12 वाजून 40 मिनिटांचा अवधी झाला आणि प्रेक्षक देखील आमचे जे प्रेक्षक राजा GTC लाईव्हच्या माध्यमातून आमच्यासोबत जोडले त्या सर्व प्रेक्षक राजाचं मनपूर्वक स्वागत. कारण त्यांना पाहिजे ही स्पर्धा. 11 मध्ये 29. 11 चेंडूमध्ये 29 धावांची आवश्यकता. फटक्यात आहे वजन. गौरव पाटील प्रज्वल पाटील यांना धावा मिळतील अर्धा डझन. धमाकेदार KGPL षटकार. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. वॉट अ स्ट्रोक. बॉटम हँडचा काय वापर केलाय. 4 आर्म्स पहा आणि ज्या प्रकारे फटका खेळल्यानंतर प्रज्वल पाटील यांच्या चेहऱ्यावरचे स्पष्ट हावभाव. 10 मध्ये आता 23 धावांची आवश्यकता. मॅच ऑन झाली. 10 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता. मॅच मध्ये पुनरागमन केले टीम वीर वॉरियर्स. एका बाजूला संतोष मस्कर साहेब यांच्या मालकीचा संघ साईल 11 आणि दुसऱ्या बाजूला अमोलदादा वीर साहेब यांच्या मालकीचा संघ वीर वॉरियर्स. 10 मध्ये 23 धावांची आवश्यकता. क्रिकेटचा खेळ आहे. क्षणात बदलतो. कधी या वीर वॉरियर्सच्या बाजूने जाईल तर कधी साईल 11च्या बाजूने जाईल. प्रज्वल पाटील ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. चेंडू शरीरावर आदळतोय. आशा करूया की दुखापत गंभीर नसावी. एक हाफ ट्रॅकर चेंडू हाताळला गोलंदाज अंकुश काळे. डॉट बॉल. पहा अगदी या खेळाडूला दुखापत नाही का पहा. आणि पहा अगदी शरीरावर चेंडू आदळलाय. हाफ ट्रॅकर चेंडू. अगदी ज्या प्रकारे आधीच्या चेंडूवर षटकार ठोकला होता, चौकार ठोकला होता त्याचं प्रत्युत्तर दिलंय. म्हणजे परफ्यूम डिलिव्हरी. अगदी गुड नाईट बोलणारा चेंडू असेल हा कदाचित. चांगला चेंडू हाताळला गेला. अंकुश काळे काळेवाडी गावचे खेळाडू आणि दुसऱ्या बाजूला प्रज्वल पाटील मासोडी गावचे खेळाडू आहेत. 9 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता. 4 मोठे फटके टीम वीर वॉरियर्स साठी आवश्यक आहेत. 4 मोठे फटके. एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न. 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. प्रज्वल पाटील यांच्या बॅट मधून कराड ग्रामीण प्रीमियर लीगचा दर्जा दाखवणारा दर्जेदार चौकार. कमी गतीने टाकलेला चेंडू. लोअर फुल टॉस. प्रज्वल पाटील आक्रमण करत असताना खणखणीत फटका सजवलाय. टीमची धावसंख्या धावफलकावर या चौकाराच्या मदतीने जाऊन पोहोचले.
52. 8 चेंडू 19 ची गरज. हे निर्णायक षटक असेल या मॅच मध्ये. अंकुश काळे कशा प्रकारे गोलंदाजी करतील. हा लोअर फुलटॉस चेंडू, हाय बॅकलिफ्ट. डावखुरे आताचे शैलीदार फलंदाज आहेत. 8 चेंडू 19 धावांची आवश्यकता. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. प्रज्वल पाटील अगदी हवेमध्ये फटका खेळा. लॉंग ऑफ तैनात होते आणि विकेटचं पतन होईल. मोठ्या विकेटचं पतन. टीम साईल 11 ज्या विकेटची प्रतीक्षा करत होते तो मात्र फलंदाज प्रज्वल पाटील. झेलबाद. लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण. ज्या प्रकारे हा झेल टिपलाय आणि पहा अगदी सीमारेषा लगत महेश वीर यांनी आधीचं षटक हाताळलं होतं, त्यांनी मात्र चांगला झेल टिपलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच, जिंका क्रिकेटची अद्भुत मॅच. फटका खेळता क्षणी प्रज्वल पाटील अगदी नाराज झाले. स्वतःवर टायमिंग झालं नाहीये आणि महेश वीर यांनी कोणतीही चुकी केली नाहीये. 7 मध्ये 19 धावांची आवश्यकता. अगदी ज्या प्रकारे प्रज्वल पाटील यांनी फलंदाजी केली. 1 चौकार 2 चौकार 1 षटकार त्यांच्या बॅटमधून आपण पाहिला. अगदी या कौतुकाची थाप दिली जाते. 7 चेंडू 19 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज शेळकेवाडी गावचे खेळाडू संदीप साळके. इनॅट नंबर 6. 7 चेंडू 19 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. एक निर्णायक चेंडू असेल या सामन्याचा. सामना कोणत्या बाजूला जाईल, वीर वॉरियर्स की साईल 11. एक मोठा फटका. वीर वॉरियर्स या मॅच मध्ये पुनरागमन करू शकते. बॅक टू द बॉलर. फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफला एकदा प्राप्त केली जाईल. दोरीचा प्रयत्न करत असताना संदीप साळके दुसरी धाव देखील पूर्ण केली. बॅकअप वेगाने आला. 2 धावा प्राप्त केल्या जात आहेत. 6 चेंडू मध्ये आता करायचे आहेत विजयासाठी 17 धावा. 17 धावा. 6 चेंडू 17 धावा. एका बाजूला टीम वीर वॉरियर्स आणि दुसऱ्या बाजूला टीम साईल 11. एका बाजूला संतोष मस्कर साहेब आणि दुसऱ्या बाजूला अमोलदादा वीर साहेब. मॅच ऑन. सहा चेंडू 17 धावांची आवश्यकता विजयासाठी टीम वीर वॉरियर्स. पहा कराड ग्रामीण प्रीमियर लीगचे नियम किती कठोर आहेत. अगदी 12वा खेळाडू नव्हता म्हणून 5 धावांची पेनल्टी. आता 5 धावा आता मात्र खूप महाग पडतील का हे पाहिजे. 6 चेंडूमध्ये 17 करायचे आहेत. 6 चेंडू 17 धावांची आवश्यकता वीर वॉरियर्स. आणि क्रिकेटमध्ये चुका कोणताही खेळाडू जाणून बुजून करत नाही. क्रिकेटमध्ये नियम खूप महत्त्वाचे असतात. मी कौतुक करेन आयोजन कमिटीचं, कारण स्पर्धा तुमच्यासाठी आहे, आपल्या ग्रामीण खेळाडूंसाठी आहे आणि नियम देखील कठोर आहेत आणि नियमामध्ये कोणाला सूट दिली जात नाही. अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर. 5व्या षटकासाठी गोलंदाज पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. मयूर शिकरे यांचा चेंडू सोडून दिलाय. पंचांकडे आशाळभूत नजरेने पाहत असताना डॉट बॉल. काळेवाडी गावचे खेळाडू आहेत. पहा रिप्ले तुमच्या समोर. चांगला चेंडू पाहायला मिळाला. 6 मध्ये 17 धावांची आवश्यकता. काळेवाडीचा मलिंगा अगदी ज्या प्रकारे पहिला चेंडू शफल होऊन खेळायचा प्रयत्न. डॉट बॉल. 5-17. 5 चेंडू 17 धावांची आवश्यकता असताना हा मात्र खराब चेंडू आहे. वाईट बॉल. अवांतर चेंडू. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. 5 मध्ये 16 धावांची आवश्यकता. क्रिकेटमध्ये परिस्थिती कधीही मनासारखी नसते, ती तुम्हाला बनवावी लागते. आता परिस्थितीवर मात करावं लागेल. एका बाजूला गौरव पाटील, संदीप साळके आणि दुसऱ्या बाजूला मयूर शिकरे. आली रे आली, आता तुझी बारी आली शिकरे. मोठा फटका घ्यायचा प्रयत्न. आकुट टप्प्याचा बॉल. त्यावर केलाय प्रहार. चेंडू जाईल सीमारेषा पार. फलंदाज गौरव पाटील यांच्या बॅटमधून KGPL षटकार. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. वॉटर स्ट्रोक. या मॅच मध्ये पुनरागमन करून देणारा फटका सजवलाय. 6 धावा. 4 चेंडू मध्ये आता 10 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. मॅच ऑन झाली. एक चित्तथरारक सामना आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येकाला मात्र ही स्पर्धा एन्जॉय करत असताना प्रेक्षक पहा ज्या प्रकारे हा फटका सजवलाय. गौरव पाटील, त्या पाटलांची पॉवर पाहायला मिळाली. आक्रमण केलं मयूर शिकरे यांच्यावर. 4 मध्ये 10 धावांची आवश्यकता.
4 चेंडू 10 धावांची आवश्यकता. एखादा निर्धाव चेंडू या मॅच मध्ये येईल का? एखादा मोठा फटका वीर वॉरियर्स संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करेल का? 4 चेंडू 10 धावांची आवश्यकता. 12 वाजून 48 मिनिटांचा अवधी झालाय, परंतु पहा प्रत्येक जण या स्पर्धेची आतुरतेने अगदी एन्जॉय करत असताना आणि प्रेक्षक राजा देखील पहा अगदी छत्रपती शिवाजी महाराज घरोंद्यामध्ये प्रेक्षक आमच्यासोबत जोडलेत. या सर्व प्रेक्षक राजाचं मनपूर्वक स्वागत. 1:15 वाजलेत, पण सगळ्यांना माहिती आहे उद्या सुट्टी आहे, झोपायचं आहे, मॅच बघून जाऊ. एन्जॉय करतायत हे सर्व प्रेक्षक. हे क्रिकेटचा खेळ आहे. हा क्रिकेट तुम्हाला सर्वांना जोडून ठेवणारा खेळ. 4 चेंडूमध्ये 10ची गरज. मॅच झाली आहे ऑन. फुल लेनचा चेंडू ऑन साइडला वळवलाय. क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑनला एकदा प्राप्त केली जाईल. गौरव पाटील यांना स्ट्राईक हवी आहे, इथे मात्र चुकी झाले जरूर. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद. तीन चेंडू 9 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 9 धावांची आवश्यकता. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज संदीप चाळके झाले धावबाद. 3 चेंडू 9 धावा. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना इन ॲट नंबर 7 रोहित आलेत. रोहितला हिटमॅन सारखा खेळ करावा लागेल. अगदी एक हिटमॅन रोहित शर्मा आणि दुसरे हे रोहित आणि त्यांच्या साथीला आहेत गौरव पाटील. गौरव पाटील स्ट्राईक वरती आहे, जमेची बाब. 3 चेंडू 9ची गरज. 3 चेंडूमध्ये 9 धावांची गरज असताना फटका फसलाय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे, झेलची संधी असेल आणि हा झेल पकडलाय की मॅच. गौरव पाटील आणि 5 सेलिब्रेशन पहा अगदी स्वतः झोपले मैदानामध्ये. हे विकेटचा आनंद आहे, हा क्रिकेटचा आनंद आहे. त्यांना माहित आहे की गौरव पाटील हा मोठा विकेट प्राप्त केलाय आणि ज्या विकेटची आवश्यकता होती टीम साईल 11 गौरव पाटील झेलबाद. मयूर शिकरे टीमची धावसंख्या धावफलकावर स्थिरावत असताना 62 धावा. हा पहा क्षेत्ररक्षक मिड ऑफला तैनात होते. चेंडू हवेमध्ये आधी शरीराचं संतुलन आणि गोलंदाज मयूर शिकरे यांचा आनंद पहा. आधी सेलिब्रेशन हा आनंद साजरा केला जातोय. टीमची धावसंख्या धावफलकावर 62. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना मंगेश क्रमांक 8 वर मंगेश आलेत क्रमांक 8 वर. अद्याप या षटकामध्ये चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 चेंडू 9 धावांची आवश्यकता. एक मोठा फटका टीम वीर वॉरियर्स या मॅच मध्ये येऊ शकते का? एक षटकार अथवा चौकार आवश्यक आहे आणि मंगेश हा कारनामा करतील का? मयूर शेखरे यांचा हा चेंडू फुल लेनचा ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. 1-22 स्वरूपात धाव आले. आता एक चेंडू करायचे विजयासाठी 8 धावा. 5 धावांची पेनल्टी आता प्रत्येकाला आठवेल. त्या 5 धावा आता तुम्हाला झोपून देणार नाहीत. सॅटर्डे नाईट आणि 5 धावा तुम्हाला आता मात्र कुठेतरी टोचत असेल. पहा प्रत्येक जण पाहतोय अगदी 5 धावांचा पेनल्टी. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. 1 धाव प्राप्त होईल आणि सामना जिंकलाय टीम साईल 11 या संघाने. एक चेंडूमध्ये 8 करायचे होते आणि 6 धावांनी हा सामना जिंकलाय. 5 धावा पेनल्टी जर वजा केल्या असता तर सामना टाय झाला असता आणि क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नसतं. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच सामनावीराचा मानकरी अवघ्या 6 धावांनी हा सामना जिंकलाय. 70 धावा. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच मयूर ज्यांनी धावा केल्या 4 चेंडूमध्ये 15 आणि 1 षटक हातात असताना गडी बाद केला. 1 मयूर ठरतायत या मॅचचे सामनावीराचे मानकरी. या मयूर प्लेअर ऑफ द मॅच.